नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज. पाहता सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्षात येतं. दर्शयामि समाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा ओम भूर्भुवः स्वाहा महागणपते सिद्धिविनायक देवताय नमः करिष्ये पुष्प वरदवदनं वरदवदनार्थे पूजन करिष्ये पुष्प नाना परिमद्रव्यं समर्पयामि नमस्करोमि नमस्कारांतरण पूजन करिष्ये पुष्प श्री सिद्धिविनायक देवताय नमः पूजन करिष्ये पुष्प वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरणित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंगलमूर्ती एतत् करणार्थे पूजन करिष्ये पुरुषोराना सर्वांगे नमः. हाताला हात लावायचा. नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम सत्यम नमः. कुलदेवता नमः. ग्रामदेवता वस्तू पुन्हा एकदा पाणी कारणामध्ये सोडून द्या. कुलदेवतेचं स्मरण करून घ्या. कुलदैवत श्री कुठलं कुलदैवत तुमचं? ज्योतिर्लिंग देवताय नमः. स्मरण करिष्ये कुलस्वामिनी शुक्लांबरम धरम देव शशिवर्णं प्रसन्नवदनोपशान्ते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व कलश पूजनम होम हवन कर्मणाः अहम करिष्ये. भूमिवंदनांतरण जमिनीला हळद कुंकू लावा. त्या तुमच्याकडे तिकडे ठेवा. तिथं भूमिवंदनं च कृत्वा भूमिवंदनांतरण पूजन करिष्ये पुरुषो हरिद्राम शर्करा नैवेद्यं कृत्वा साखर ठेवा. त्याचा नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवा. संतवर्तनं परस्परामि नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. उत्तरा पोषणम इथे ठेवा. इथे ठेवा. उत्तर निर्मल्य दक्षिण कलशे उत्तर हस्ते उत्तर कलशे दक्षिण हस्तेषु पूजन करिष्ये पुरुषो परवदनं समर्पयामि. उचलत आंबे एक त्यांच्याकडे द्या. एक तुमच्याकडे. परवदनांतरण पूजन करिष्ये. कुलात घाला. त्या तांबडात दोघांनी धार धारा. कलशस्य मुखे विष्णू. त्या तांबडात धार धारा. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाक्षता मूले तत्र सुपुत्रमध्ये मातृगणास्कृत कुक्षतु सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेद अथर्वणाः अंगेषु सर्वसहितानां पूजन करिष्ये. अथ गायत्री सावित्री शांतिकरी पुष्टिदत्ता अयं तुझे पूजार्थे पूजन करिष्ये. पुरुष गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी पूजन करिष्ये. पुरुष गंधम च कृत्वा गंधमाल्यादिनी अंतरण पूजन करिष्ये. पुरुष परिमलद्रव्यार्थे रंभाफल नैवेद्यं समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. चारीवरती अक्षता वाहा. फूल वाहा. ऋतुकार्धव पुष्पं समर्पयामि. ऋतुकार्धव पुष्पांतरण. हा तांब्या त्यांच्या आज्ञाचक्राला लागला पाहिजे. लावा 3 वेळा. एतत् करणार्थे पुण्यवाचनस्य फलप्राप्त्यर्थे पूजन करिष्ये. पुरुषो परवदनं समर्पयामि. तसंच वर उचला. तुमच्या कपाळाला लागलं पाहिजे 3 वेळा. सावकाश. तुम्ही हात लावा तांब्याला. एतत् कर्मणार्थे पूजन करिष्ये. पुरुषो पाद्यो पाद्यं तामत परुषं कत्ता कल्पमुखस्य जो बाहु का हो परौचिते ब्राह्मणस्य मुखमासी बाहुराजन्यकृतः चंद्रमः मानसरज्ज अभिषेकं कुर्यात्. करद्वर्धनार्थे पूजन करिष्ये. पुरुषोना परिमलद्रव्यार्थे अवपश्चासदौ पुरस्तरा तदा उत्तरा तदा दक्षिणा तदा चोद्वार तदा वाधरा तत सर्वतोमं पाहि पाहि समन्तात तमोम्यस्तं चिन्मया तम आनंदमयस्तं ब्रह्ममया तम सच्चिदानंदाज्योतितं प्रत्यक्षं ब्रह्मासितं ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्वं जगदं तत्तो जायते सर्वं जगदं ततः सृष्टिति सर्वं जगदं तैले मिषति सर्वं जगदं तै प्रत्येति. द्वारं पाहि कवि नमस्ते
अथातरं दुर्कृत्यं करिष्ये। नमोतुते देवानां प्रीणार्थार्थ तिष्ठार्थ ममतशुभे सुगारं तव इति उपस्थाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। गणपत्याय नमः स्वाहा। गणपत्याय तन्नो नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। प्रभा कुमारशक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहं। भौमाय नमः स्वाहा। भौमाय तन्नो नमः। प्रतिबुधं सौम्यं सौम्य गुणवेदं तं बुधं प्रणमाम्यहं। बुधाय नमः स्वाहा। बुधाय तन्नो नमः। बुधं सौम्यं सौम्य गुणवेदं तं बुधं प्रणमाम्यहं। बुधाय नमः स्वाहा। बुधाय तन्नो नमः। प्रेम गोगलिका श्याम रूपेण प्रतिबुधं सौम्यं सौम्य गुणवेदं तं बुधं प्रणमाम्यहं। बुधाय नमः स्वाहा। बुधाय तन्नो नमः। शूरव्याल कपालादं सर्पप्रतिदांगोरस्तो सुख घोराय शर परिचरित्वाम अघोराय तघोर घोराय शरवाय परिचरित्वाम घोराय तघोर मार्गाचं झालेलं आहे तर कृपया कोणी मार्गामध्ये उभे थांबू नका। वाहन चालक वाहन तयार ठेवायचं आहे। नमस्कार आणि आत्ता आपण आहोत पाटण तालुक्यातील सुवर्ण मंदिर नाडेपूर्व या ठिकाणी। इथं गणेश जयंतीचा प्रत्येक वर्षीप्रमाणे गेली 10 वर्षे इथं गणेश जयंतीचा उत्सव साजरा होत आहे आणि त्याचंच औचित्य साधून इथं रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि सामाजिक उपक्रम सुद्धा होत असतात। प्रत्येक वर्षी या विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि इथं नाडे येथील ग्रामस्थ सुद्धा उपस्थित आहेत, विविध मान्यवर उपस्थित आहेत। आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया की त्यांचा या उपक्रमाबद्दल काय मत आहे। आमचे सहकारी मित्र गणेश दादासू शिंदे यांच्या संकल्पनेतून गेले 10 वर्षापूर्वी आमच्या नाडे पूर्वमध्ये गणेश मंदिराची स्थापना झाली आणि गेल्या 10 वर्षापासून आज अखेर अगदी अव्याहतपणे आम्ही या ठिकाणी गणेश जयंती अगदी उत्साहानं या ठिकाणी साजरी करत आहोत। ठिकाणी आमचे सहकारी मित्र गणेश शिंदे यांनी सोडलेला आहे आणि दरवर्षी
अगदी नित्यनेमानं आम्ही या ठिकाणी रक्तदानाचा नवा संकल्प या ठिकाणी करून एक जास्तीत जास्त या रुग्णांना या रक्तदानाच्या माध्यमातून कशी सेवा घडेल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही गेली 10 वर्ष झालं या ठिकाणी करत आहोत आणि या रक्तदान शिबिराला एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद नेहमीच या ठिकाणी आम्हाला मिळत आलेला आहे। ज्यावेळी ते लहानाचे मोठे झाल्यानंतर त्यांना कळलं की माता गणेश चतुर्थीला जन्म झाला त्या दिवसापासून गणेशाची भक्ती त्यांच्या मनात वाढू लागली। ही भक्ती त्यांना इतकी वाढू लागली की त्यांनी आमच्या नेहरू युवा मंडळाचं गणेशोत्सव कार्यक्रम असतो ते गेली 35-40 वर्ष गणेशाची मूर्ती ते स्वतः घेऊन देतात त्यांच्या। देखिले गजमुख हरले जन्म दुःख, देखिले गजमुख हरले जन्म दुःख, देखिले गजमुख हरले जन्म दुःख, देखिले गजमुख हरले जन्म दुःख। जगतगुरु तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, गणपति बप्पा मोरया। तुगरदा दुखहरदा वार्ता विघ्नाति गुरुवे प्रेम रूपागराति सर्वांगे सुंदर रूपे गुरुवाति अंते भवते मानता होनाति। जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मानता स्तुति जय देव जय रत्न कटक भवराज भवरे तुम्हारा चंद्रमा के रोटी मुकुंदेश्वरा शिवे जय शाबतोरा अंधुन देनो कोरे कवि भागरियान जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना गुरुते जय देव जय देव लंबोदरी कामर भैरव बंधन सुंदर वक्र प्रेमना सहस्रनाथा भक्ताहे जमुना संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या कौरं तमेव आयेन वाचा निषिन्देन भागजात्मा बापति भवा करोति यज्ञं सकलं परस्मै नारायणाय दिवमर्पयात् अतितं जयं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं नारदं गतिदारं जानकीनाथं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपवस्त्रवस्त्र भक्तिं प्रयतयत्पूजिते सिद्धां समर्पयामि।
बाळासाहेब मुलांनी PRO ब्लड बँक महालक्ष्मी हा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो. माता भगिनीसुद्धा कॉलेजच्या तरुणी या ठिकाणी यामध्ये सहभाग घेतात आणि हा उपक्रम भावी पिढ्यांना एक आदर्शवत हा ठरो. मी स्वाती नाईक पुण्याहून आले आहे. असं बाप्पांच्या जयंतीसाठी आपण वेळेत वेळ करून उपस्थित राहिलेला आहात, तर आपण एक देणगी देत आहे, म्हणजे काही असेल त्यापैकी, तर त्या देणगीचं स्वरूप काय असणार आहे? आम्ही चांदीची छत्री दिली यावर्षी बाप्पाला आणि बस त्यांनी असंच आमच्याकडे लक्ष द्यावं, आम्हाला सुखी ठेव. माझ्यासोबत आहेत आता ॲडव्होकेट निरंजन माने पंढरपूरहून. जाणून घ्यावं आपण त्यांच्या प्रतिक्रिया की त्यांच्या दानाचं स्वरूप काय आहे आणि त्यामागील त्यांचा महत्त्वपूर्ण उद्देश काय आहे. सर नमस्कार. सदर्क इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत सर. सर आज आपण इथं उपस्थित आहात, अगदी वेळेत वेळ काढून आपण इथं उपस्थित आहात आणि आपण एक स्पेसिफिक स्वरूपाचं असं दान देणार आहात असं मला समजलेलं आहे. तर सर ते दान काय असणार आहे? आज आपला अख्खा महाराष्ट्र पाहतोय आणि सदर्क इंडियाचे संपूर्ण प्रेक्षक पाहत आहेत. सर सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली की सर काय सांगाल? दान असं काही नाही आहे, एक भक्तीचा भाग आहे तो. आणि दान या हाताने केलेलं या हाताला कळलं नाही पाहिजे, त्यामुळे असं सांगणं योग्य नाही आहे. दान करण्याचं जे काही आहे ते सरळ हाताने करत आहे. सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा सोहळा असाच दिवसेंदिवस मोठा होत जावा हीच गणेशचरणी प्रार्थना. सर या पाठीमागचा महत्त्वपूर्ण उद्देश काय? कारण प्रत्येक गोष्टीमागे सर उद्देश हा असतोच. मग याच्या पाठीमागचा उद्देश काय तुमचा, की ही दातृत्वाची भावना, त्या पाठीमाग उद्देश काय आहे, काय सांगाल? उद्देश असा नाही, भक्तिभाव बस, बाकी काही नाही. मल्हारपेठ हायस्कूल समोर. कसं वाटतंय मॅडम इथं येऊन? छान वाटतं, समाधान वाटतं. छान आहे, मंदिर अगदी चांगलं आहे, म्हणजे नवसाच आहे. नवस केलं की ते होतच ते काम. आता 5-6 वर्ष झाली. नाडेगावच्या माननीय सरपंच नलवडे मॅडम. नमस्कार. नाडेगावतर्फे मी या नाडेगावची सरपंच सुनीता नलवडे. गणेश जयंतीनिमित्त इथं कार्यक्रम विविध प्रकारचे होतात. भजनी मंडळ असतं, संध्याकाळी कीर्तन असतं, भजन असतं आणि आम्ही 5-6 वर्ष झाली इथं कार्यक्रम होतोच. आणि संतांचं जेवण सकाळधरनं संध्याकाळपर्यंत असतं, जवळजवळ 9-10 वाजेपर्यंत असतं. सगळ्यांचं आमच्या ह्या गावाला आणि गणेश जयंतीनिमित्त गणपतीला पाठिंबा आहे. नुकतंच तुम्ही दर्शन घेतलेलं आहे, कसं वाटतं? आज गणेश जयंती आपल्या वेळात वेळ काढून सुद्धा तुम्ही तो उपस्थिती दर्शविलेली आहे, कसं वाटतं? छान वाटतं. हाडूवरनं आलो आम्ही, एक नंबर वाटतं. मस्त कामं कसली असू द्या, एक नंबर. इथं आलं की होत्यात कामं, होत्यात. इथं आलं की सगळी कामं पार पडतात. एवढी गणपती बाप्पावर श्रद्धा आहे तुमची, म्हणजे प्रत्येक संकटाचं किंवा एखाद्या समस्येचं निरसन इथं होत असतं. होतं काय. यंग जनरेशन आणि बाप्पाचं नातं वेगळं असतं, काहीतरी बॉन्डिंग वेगळं असतं. बरोबर, सगळे सिक्रेट्स मला वाटतं बाप्पांना सांगितले जातात आणि सगळे सिक्रेट्स मला वाटतं मनातल्या इच्छा बाप्पा पूर्ण करत असतो यंग जनरेशनच्या. बरोबर, तर तुमचं नातं काय आहे बाप्पांच्या सोबत? जसं सगळ्यांचं असतं तसंच छान आणि मस्त वाटते. आल्याबद्दल इथं प्रसन्न वाटते, वेगळं एक काहीतरी. असं पण मी अधूनमधून येतच असते, पण आज तर गणेश जयंती आहे, त्यानिमित्तानं तर येणं ऑब्वियसच आहे आणि काय छानच वाटते. अचूक कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि खरोखर आपल्या महाराष्ट्राची पावनभूमी, संत महात्म्यांची पावनभूमी, आणि या पावनभूमीला संत महात्म्यांचा वारसा लाभलेली ही वारकरी पंथाचा वारसा लाभलेली ही पावनभूमी, आणि या पावनभूमीने अख्ख्या महाराष्ट्राला नव्हेच तर अख्ख्या जगाला वेड लावणारे, त्या वारकरी संप्रदायामध्ये लोटून नेणारी ही पावनभूमी. आणि आज त्याचेच औचित्य साधून त्याचाच एक भाग म्हणून सुवर्ण गणेश मंदिर नाडेपूर्व या मंदिराचे संस्थापक आदरणीय गणेशजी शिंदे यांच्या प्रयोजनातून आणि नाडे ग्रामस्थ यांच्या सहप्रयोजनातून आज इथं माझ्यासोबत आहेत आवाजाचे जादूगर आदरणीय माननीय हरिभक्त परायण किशोरजी दिवटे महाराज. परभणी या ठिकाणून आलेले आहेत. अगदी 500-600 किलोमीटरचा प्रवास करून सुद्धा सरांच्या चेहऱ्यावर कुठंही त्याचाही दिसत नाही, लवले सुद्धा दिसत नाहीये. असं वाटतं की सर आत्ता फ्रेश होऊन आत्ता आलेले आहेत. आणि खरोखरच मला वाटतं याच्या पाठीमागचं जे रहस्य आहे तो नक्कीच वारकरी संप्रदायाचंच त्याच्या पाठीमागचंही असावं सर्वश्रेय. सर बरोबर. सर आत्ता आपलं कीर्तन होणार आहे, थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहेत. आपण सेवेसाठी उभे राहणार आहोत सर. तर या कीर्तनाच्या माध्यमातून आपण संपूर्ण आज सतर्क प्रेक्षक पाहतात, अख्खा महाराष्ट्र पाहतात, महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा प्रेक्षक पाहतात. सर त्यांना सुद्धा उत्सुकता लागून राहिलेली आहे की आवाजाचे जादूगर आदरणीय दिवटेजी महाराज
नक्की काय म्हणजे त्यांचं काय हे आहे, काय आज ते संदेश काय देणार आहेत त्यांच्या कीर्तनाच्या सेवेतून? रामकृष्ण हरी सगळ्यांना. कीर्तनाच्या माध्यमातून संदेश देणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे संतांचे विचार पेरणं. साधू संतांनी जे विचार आत्तापर्यंत त्यांच्या जीवनात बाळगले आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी जे विचार समाजामध्ये पेरत आलेत, बस तेच विचार आम्ही त्यांच्या पत्राच्याद्वारे समाजापुढे मांडत असतो. आणि समाजाचं हित कसं व्हावं, लोकांचं कल्याण कसं व्हावं, व्यसनापासून आणि हे जे चाललं आहे भौतिक युगामधले ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर होऊन कुठंतरी एक परमार्थिक जीवन व्हावं, कुठंतरी एक सात्विक जीवन व्हावं आणि माणसाचं जीवन हे फलद्रूप ठरावं, याच अनुसंधानाने कीर्तनाच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावी जाऊन आज जवळपास तुम्ही आत्ता बोलून गेलात की 300-400 किलोमीटरचा प्रवास करून जवळपास आम्ही 450-500 किलोमीटरचा प्रवास केला. आणि तुमच्या चेहऱ्यावरती कुठंही तुम्हाला असं काही वाटत नाही, म्हणजे कुठं थकवा वाटत नाही. याचं कारण फक्त एकच, माझ्या ज्ञानोबराची कृपा आहे. त्यांची कृपा एवढी आहे, त्यांची ताकद एवढी आहे, तुकोबरायाची ताकद एवढी आहे. तर ती ताकद ही खऱ्या अर्थानं आम्हाला एवढा प्रवास जरी केला ना तरीसुद्धा सर्वसामान्यामध्ये बोलण्यासाठी आम्हाला ती ऊर्जा देते. म्हणतात की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. माझ्या साधू संतांनी हे अभंग दिलेत, तसं सगळ्यांच्या अंतकरणामध्ये सगळेजण एकत्र राहावेत. आवाजाचे जादूगर काय म्हणजे संकल्पना काय आहे? संकल्पना वगैरे काही नाही आहे. ती आवाजाचा जादूगर ही लोकांनी दिलेली खऱ्या अर्थाने एक उपाधी आहे. आवाजाचा जादूगर म्हणजे ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी आणि माझ्या भगवान परमात्म्याने एक दिलेली देणगी आहे, ती म्हणजे आवाजाच्या स्वरूपातून. आणि मग त्या आवाजाच्या माध्यमातून, त्याच्या गाण्याच्या माध्यमातून, त्या शब्दांच्या माध्यमातून लोकांना सत्मार्गाला प्रेरित करणे. आणि त्याच्यातून जी लोकांनी उपाधी दिली की आम्ही तुमच्या गायनाने फार मंत्रमुग्ध होतो, तुमच्या बोलण्याने फार मंत्रमुग्ध होतो, तुमच्या आवाजाने आम्ही मंत्रमुग्ध होतो. आणि आवाजाच्या माध्यमातून त्यांचं मन प्रसन्न होणे. ते माळकरी झाले, ते आज पंढरीची वारी करतायत. आज पाठीमागे गेल्या वर्षी माझं एक जरी जाता आळंदीला म्हणून एक मी सहज ज्ञानोबरायांचं गीत एका वारकऱ्याचा भाव आपण तिथं मांडण्याचा प्रयत्न केला. तर त्या शब्दाच्या माध्यमातून आज अनेक तरुण की ते कॉल करतात आणि सांगतात की महाराज आम्ही कधी आळंदीला गेलो नाही, पण तुमचं ते भजन ऐकलं, तुमचं ते गायन ऐकलं आणि त्याच्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली की अरे आपण पण आळंदीला गेलं पाहिजे. आणि आज ती काही माणसं त्या ठिकाणी मुलं जे व्यसनापासून दूर झाले, माळकरी झाले आणि त्यांनी जी उपमा दिली म्हणजे ती आवाजात जादूगार. मित्रवानव्यामध्ये गारव्यासारखा सर असंच म्हणजे तुमच्याविषयी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की त्यामध्ये पण सर तुम्ही ते खूप छानही करता, जे गाता पण त्याविषयी मित्राविषयी सर, ती सुद्धा अगदी आमच्या सतर्क प्रेक्षकांना परवणी असू दे. शेवटचा प्रश्न सर प्लीज. जर आघात येत असतील, आपल्यावर जर संकट येत असतील, नाही तर सोबत राहून घात करणारी माणसं काय कामाची आपल्या, आहे की नाही? मग माणूस असा असला पाहिजे की सोबतही राहायला पाहिजे आणि सोबत न राहता आपल्यावरती आलेले आघात त्यांनी घेतले पाहिजे अंगावर. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आवाजाची जादूगर खरंच तुम्ही सर सिद्ध करून दाखवली आहे. आणि सतर्क इंडियाच्या वतीने सर तुमचा मनपूर्वक आभार. आणि तुमच्या भविष्यासाठी सतर्क इंडियाचे प्रेक्षक, सतर्क इंडियाची टीम संपूर्ण तुम्हाला शुभेच्छा. तुमचं आयुष्य, आरोग्य, शांती, समृद्धी लाभू दे आणि असंच तुमची सेवा घडत राहो. धन्यवाद. नमस्कार. अगदी सकाळी 5:30 वाजता सुरू झालेला हा महाश्रींचा महाअभिषेक, आता मला वाटतं 8:30ची वेळ झालेली आहे, तरीसुद्धा आपण इथं पाहत आहात सतर्क प्रेक्षक हो. ही गर्दी इथं लाईन दिसते. प्रत्येक भाविक आज विविध ठिकाणीवरून आलेले आहेत आणि भाविक इथं लीन होत आहेत. प्रत्येक भाविक श्रींच्या समोर लीन होते, आशीर्वाद घेताना दिसत आहोत. अगदी बाहेरपर्यंत आपण पाहत आहात, बाहेरपर्यंत लाईन दिसते आणि इथं ही अगदी मिनटाला लाईन वाढतच जाते. म्हणजे पाहा सुवर्ण गणेश मंदिराचं महात्म्य किती असेल आणि श्रींच्या आशीर्वादाचं महात्म्य किती असेल. आणि खरोखर अगदी कौतुकास्पद अशी वाव आहे आपण पाहताय. आणि हे प्रेक्षक विविध ठिकाणीवरून आलेले आहेत. आपण जाणून घेऊया की हे प्रेक्षक कुठून आलेले आहेत. सांगोड सुरेशवाडी, दाजी मारुती शेजवळ. किती वर्ष झालं इथे येतात? इथं मंदिर बांधल्यापासून
सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार. हो सुनीता वसंत लोहार नाडे. कार्यक्षेत्र सांगा. कार्यक्षेत्र नाडे पूर्व नाडेमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये मॅडम काम करता बरोबर. खूप अभिमान आहे मॅडम. कसं वाटतंय की आज इथं आलेला? छान वाटते इथं आज आले ते. सामाजिक पर्पज काय आहे? भावनिक गुंतवणूक होते सगळ्यांच्या आपल्या इमोशनलमध्ये. आपण इथं राहतो गणपती मंदिर आल्यामुळे सगळेजण सगळे एवढे येऊन भेटतो आपण. खूप छान वाटतं इथं आल्यावरती आणि मन प्रसन्न होतं इथं. दरवर्षी आम्ही येतो दर्शनाला. आध्यात्मिक पण झालं पाहिजे ना. छान वाटतं. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. इथूनच आले नाड्यातून. वैभव हिरवे. नवनाथ निवृत्ती चव्हाण. किती वर्ष झालं येतात? प्रत्येक वेळी मंदिर बांधल्यापासून. लगतच असणारं हे नाडोली गाव आणि नाडोली गावच्या प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्यांचं हित साधणार आहे आणि प्रत्येकांना मदत करणार. बरं मॅडम बोला काय वाटतंय? एकदम मस्त वाटतंय, प्रसन्न वाटतंय. दर संकष्टीला असते मी इथे दर्शन करायला. तुम्हाला अशीच शक्ती देऊ देईन, असंच छान समृद्धी देऊ. तुमचं सगळं काही करू शकतो, तुमचं सर्वस्व साहू शकतो, पण विश्वास पाहिजे. ओ तेरी बिगड़ी बनाएगा. काय काय काय? ओ मेरी बिगड़ी बनाएगा. विश्वास जरूरी है. हो विश्वास जरूरी है. ओ तुझे अपना बनाएगा. ओ तुझे अपना बनाएगा. पण त्यासाठी विश्वास जरूरी है. तर राहिलेल्या 3 मित्राला त्याबद्दलचा आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? बोला बोला बोला. वा, आनंद व्हायला पाहिजे. 3 मित्र आहेत, त्यातला एक चांगला कीर्तनकार झाला हा, तर बाकीच्या माणसांना, बाकीच्या मित्रांना त्याबद्दलचा आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? जर आनंद होणार असेल तर मला असं वाटतं अशी माणसं आपण जीवनामध्ये पाळली पाहिजे. हा, जर आनंद होणार असेल अशीच माणसं आपल्या जीवनामध्ये असली पाहिजेत. आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. सगळ्यांनी एकदा हात वरती करा. महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांनी करा. 1-2 मिनिट माझ्यासोबत भजन करा. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे.
सुवर्ण गणेश मंदिर नाडेपूर्वचे संस्थापक आदरणीय गणेश दादासू शिंदे साहेब अगदी सकाळी ज्यांच्या डोळ्याला डोळा लागलेला आहे संपूर्ण कार्यक्रम आत्ता पार पडलेला आहे. रात्रीचे 11:30 वाजता आहेत आणि आत्ता आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय. जाणून घेऊया या संपूर्ण कष्टाचा, या संपूर्ण प्रयत्नांचा, संपूर्ण भक्तिभावाचा प्रवास कसा आहे ते. नमस्कार. सुवर्ण गणेश मंदिराचे गणेश जयंतीचा उत्साह दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अतिशय सुंदर उत्साही झाला. यंदाचं हे 10वे वर्ष. 10 वर्ष कधी गेली काय कळालं नाही, पण असाच उत्साह कायमस्वरूपी राहील अशी सर्व भक्तांना आणि गणपतीच्या आशीर्वादाने त्यांची सेवा करावी अशीच मला देवानी गणपतीने ताकद देऊन हीच गणपतीच्या चरणी माझी प्रार्थना. नमस्कार, माझे नाव विजयलक्ष्मी गणेश शिंदे. दरवर्षीप्रमाणे जयंतीचा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. अशीच दरवर्षी गणेशानं आम्हाला ताकद द्यावी हीच ईश्वरचरणी बाप्पाचरणी प्रार्थना. पूर्वचे पुजारी की जे सदैव सेवेमध्ये लीन असतात, जाणून घेऊयात आपण त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी रामदास महादेव कुंभार. मी 8-9 वर्ष झाले आता सेवेमध्ये आहे. माझा अनुभव म्हणजे असा की नावानं आपल्या प्रत्येक वर्षी दरवर्षी गाव पातळीवर हा कार्यक्रम आता जन्मोत्सव हा मोठ्या प्रमाणात आनंदात साजरी होतो आहे. शिवाय भाविकांची श्रद्धा वाढू लागली आहे. जे नवसाची माणसं आहेत तीसुद्धा वाढू लागली. माणसाची श्रद्धा एवढी निटळ झाल्या की माणूस आता प्रत्येक वेळी काय झालं की मंदिरात म्हणजे येतो माहिती का. माणसाची एवढी श्रद्धा झाली निर्माण झाली की माणूस आता एखाद्या व्यसनाचा जसा आधीन जातो तसा तो श्रद्धेला आधीन जायला लागला. एवढा आनंद होतो आहे आता या कारणाने. स्वरामध्ये किती भाविक इथं गणेश जयंतीसाठी आले होते काय सांगा? हजारोच्या पलीकडे भाविक. आमचा अंदाज होता म्हणजे आपण दरवर्षी जसे भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो आपला, भंडाऱ्या दिवशी आणि हे मिळून असे आपले म्हणजे 5-6 हजारच्या वर जाते. पण यंदाच्या वर्षी भंडारा आदल्या दिवशी होऊन सुद्धा की 5-6 हजारच्या वरती भाविक गेले. जेवणाचं महाप्रसादासाठी किती उपलब्ध? तेवढे होते, जास्त होते तसे म्हणजे 5-6 हजारच्या वरती जाते. ते आपल्या पत्रावर जसे मापून असतात तसे ते 5 हजारच्या वर जातात. पूर्ण सुवर्ण गणेश मंदिर नाडेपूर्व संस्थापक श्री गणेश दादासू शिंदे यांच्या माध्यमातून हे आजच्या गणेश जयंतीचं लाईव्ह चित्रण आपण पाहत आहात. आपला लोकप्रिय चॅनल सतर्की न्यूज. सतर्की न्यूजसाठी संतोषी जगदाळे. पाहता सतर्की न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेचं.